महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र झालेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र सरकारला सोडवता येत नाही असं देखील बोललं जात आहे. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे नेमका मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय कोणता आहे आणि महाराष्ट्र शासनाने नेमकं काय केलं पाहिजे हे आपण राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. एका बाजूला मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणाची मागणी करणारे लोक आक्रमक होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सरकार फक्त समित्या स्थापन करत आहे. याच्या पलीकडे मराठा आरक्षणावरती कोणताही तोडगा निघताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पण खरोखरच राज्यघटनेमध्ये याच्यावरती काही तोडगा आहे का? तर राज्यघटना याच्यावरती काही मार्ग काढू शकते का? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारकडे सध्या 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पास करणे. मराठा आरक्षणाचा कायदा दोन्ही सभागृहामध्ये पास करून तो कायदा लोकसभेकडे पाठवणे आणि संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक आणणे आणि भारतीय संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये दुरुस्ती करून हा कायदा जो आहे हा कायदा या शेड्यूल 9 मध्ये टाकणे आणि मराठा समाजाला आरक्षण देणे. हा साधा आणि सरळ मार्ग आहे आणि तो मार्ग महाराष्ट्र सरकारने अवलंबला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरळ सरळ राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एक घटना दुरुस्तीचं विधेयक आणलं पाहिजे आणि त्या घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. एक म्हणजे ज्या पद्धतीचं ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं गेलं हा एक पर्याय आहे आणि दुसरा म्हणजे आर्टिकल 340 अंतर्गत जी कमिशन सरकार नेमू शकतं त्या कमिशनचे नेमणूक करून त्याने दिलेल्या अहवालावरती एक कायदा पास करणं, हे 2 पर्याय आहेत. आणि तिसरा पर्याय थेट आहे आणि तो म्हणजे थेट मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नाकारणे. हे 3 पर्याय आहेत. पण तिसरा पर्याय महाराष्ट्र शासन करू शकत नाही, कारण जनतेचा रेटाच एवढा आहे की तिसरा पर्याय सरकार सांगू शकत नाही किंवा तिसऱ्या पर्यायाचा वापर सरकार करू शकत नाही. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला सरकार हेही सांगत आहे की महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास मराठा समाजामधले 1.5 लाख उद्योजक तयार केलेले आहेत. परंतु असे 10 लाख जरी उद्योजक तयार केले तरीही मराठा आरक्षणाच्या मागणीचा रेटा कमी होणार नाही, कारण त्यांची मूळ मागणी ही मराठा समाजाला आरक्षण मिळावा ही आहे, उद्योजक तयार करावा ही नाही. आणि त्याच्यामुळे उद्योजक तयार करण्यासाठी सरकार प्रचंड मोठा पैसा खर्च करत आहे. 1.5 लाख उद्योजकांना पैसा दिला आहे म्हणजे याचा आकडा देखील मोठा असू शकतो. आणि भविष्यामध्ये या आरक्षणाच्या पर्यायाऐवजी जो पैसा आर्थिक विकास महामंडळाच्या बजेटमधून खर्च केला जातो आहे तो याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतो. परंतु तरीही हा प्रश्न मिटणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा पर्याय दिलेला आहे, पण मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा पर्याय नको आहे. मराठा समाजाला 2च पर्याय पाहिजे आहेत. एक म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि जर ते देता नाही आलं तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं. हे 2 पर्याय मराठा समाजाकडे आहेत आणि त्या 2च पर्यायाच्या मागे ते लागलेले आहेत. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून किती बजेट आणले, किती खर्च केलाय किंवा किती पैसा आणखी दिला जाणार आहे ही मागणी मराठा समाजाची नाही. मराठा समाजाची मागणी ही आरक्षणाची आहे आणि त्यांनी 2 पर्याय सरकारकडे ठेवलेले आहेत. पण सरकार याच्यामधले पर्याय वापरत नाही. सरकारने दोन्ही सभागृहामध्ये मान्य केलेलं जे विधेयक आहे ते विधेयक जर केंद्राकडे पाठवलं आणि संसदेमध्ये त्याच्यावरती विशेष कायदा करून घटना दुरुस्तीचं विधेयक आणून शेड्यूल 9 मध्ये जर हे विधेयक जोडलं किंवा ही मागणी जोडली तर मराठा आरक्षणाला एक सक्षम पर्याय आपल्याला मिळू शकतो, जशा पद्धतीनं तामिळनाडूला मिळालेला आहे. तामिळनाडूमध्ये काय केलेलं आहे, तामिळनाडू गव्हर्नमेंटने त्यांच्या विधानसभेमध्ये ते आरक्षण पास केलेलं आहे. ते आरक्षण पास करून ते केंद्राकडे पाठवलेलं आहे. केंद्रामध्ये संसदेमध्ये त्याच्यावरती कायदा झालेला आहे आणि ते आरक्षण भारतीय राज्यघटनेच्या शेड्यूल 9 मध्ये घटना दुरुस्ती करून जोडण्यात आलेलं आहे. या मार्गाने तामिळनाडूने आपलं आरक्षण मजबूत करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं तामिळनाडू प्रमाणे जर आपल्याला मराठा समाजाला या राज्यामध्ये आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्याकडे हा एक पर्याय आहे की त्यांनी तामिळनाडूने ज्या पद्धतीचं रूल्स फॉलो केलेले आहेत किंवा तामिळनाडूनं राज्यघटनेच्या माध्यमातून जो मार्ग काढलेला आहे तोच मार्ग मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारला देखील काढावा लागणार आहे.
महाराष्ट्र सरकार वारंवार समित्या स्थापन करते. आता देखील एक समिती स्थापन केलेली आहे. आता ती समिती नेमका काय अभ्यास करणार आहे निश्चित माहित नाही, कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत स्थापन केलेल्या सगळ्या समित्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास केलेला आहे. आता नव्याने ही समिती कशाचा अभ्यास करणार आहे आणि नव्याने ही समिती काय मार्ग सांगणार आहे, हा खरा प्रश्न आहे. कदाचित हा एक वेळकाढूपणा देखील असू शकतो आणि मराठा समाजाचा जो काही मोर्चा सध्या 27 तारखेला मुंबईमध्ये जाणार आहे त्याला थांबवण्यासाठीचा हा एक तात्पुरता पर्याय देखील असू शकतो. पण हा पर्याय मराठा समाज मान्य करायला तयार नाही आणि म्हणून मराठा समाजाची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये काही तज्ज्ञ लोकांनी एकत्र बसणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये राजकीय लोक अजिबात नसतील. राजकीय लोक नसतील, परंतु आरक्षणाचा अभ्यास करणारे जे अभ्यासक लोक असतील ते फक्त या समितीमध्ये असतील आणि ते आपला अहवाल सरकारला सादर करतील की कशा पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. जर त्याच्यामध्ये एखादी राजकीय व्यक्ती असेल, कुठल्याही पक्षाची असो, ती जर असेल तर हा प्रश्न कधीही सुटणार नाही. त्याच्यामुळं अराजकीय लोकांची, अकॅडमिशियन लोकांची आणि ज्यांचा आरक्षणावरचा आणि भारतीय राज्यघटनेवरचा अभ्यास आहे अशा लोकांची समिती नेमणं गरजेचं आहे. ती समिती अभ्यास करेल आणि ती समिती महाराष्ट्र सरकारला एक अहवाल सादर करेल की मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो. जर त्याच्यामध्ये राजकारण आलं किंवा त्याच्यामध्ये एखादी राजकीय व्यक्ती आली तर ती कोणताही मार्ग सुचवू शकणार नाही आणि कोणत्याही मार्गाने मराठा आरक्षणाचा हा प्रश्न मिटणार नाही. त्याच्यामुळे अराजकीय लोकांची, अकॅडमिक लोकांची आणि ज्यांना असं का लिहिलं अशा प्रकारचा दबाव येणार नाही किंवा असं लिहा म्हणून सांगणारी जे लोक आहेत ते लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत. अशा प्रकारच्या लोकांची समिती जर नेमली तर ते एक ठीक आहे, परंतु वारंवार राजकीय लोकांची समिती नेमली जाते आहे आणि राजकीय पक्षाचा हस्तक्षेप मात्र त्याच्यामधला वाढवला जातो आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न मिटेल की नाही आताच सांगता येत नाही, कारण तो मिटणारही नाही. कारण जिथे जिथे राजकारण येतं, जिथे जिथे राजकीय हस्तक्षेप येतो, तिथे तिथे हा प्रश्न जास्त चिघळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून हा जर प्रश्न आपल्याला चिघळवू द्यायचा नसेल किंवा या प्रश्नाला खरोखरच राज्य सरकारला काहीतरी सोल्युशन काढायचं असेल, काहीतरी उत्तर शोधायचं असेल तर नॉन पॉलिटिकल लोकांची आणि अकॅडमिशियन लोकांची जी समिती आहे ती समिती स्थापन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आरक्षणाचा अभ्यास करणारे, राज्यघटनेचा अभ्यास करणारे आणि आरक्षण ही संकल्पना मुळातून काय आहे हे समजून घेणाऱ्या लोकांची समिती आवश्यक आहे. त्या समितीने शिफारस केल्यानंतर कोणता मार्ग काढता येऊ शकतो, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद नेमकं याच्यावरती काय मार्ग काढू शकते आणि तो मार्ग कशा पद्धतीने टिकून राहील त्या गोष्टीचा अभ्यास करणारी ही समिती असेल आणि